नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या कडून देण्यात आलेल्या निकालाच्या नंतर महाराष्ट्रात ओबीसी समाज अत्यंत अस्वस्थ आहे. ओबीसी समाजाचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण डळमळीत झालंय, निघून गेलंय अशा स्वरूपाची भावना या समाजामध्ये जन्माला आलेली आहे. ओबीसी समाजाच्या हितरक्षणाच्या साठी आपण कटिबद्ध आहोत असं मविया सांगत असली तरी पण कृतीमध्ये तसं दिसत नाहीये. विरोधकांनी या निमित्तानं मविया सरकारला आठवण करून दिली आहे की गेले 15 महिने ओबीसींचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये टिकावं याच्यासाठी विरोधकांकडून देण्यात आलेल्या कोणत्याही सूचनेला ऐकण्याची तसदी सुद्धा सत्ताधारी मविया सरकारनं घेतली नाही. मविया सरकारचा हाच दृष्टिकोन न्यायालयामध्ये ओबीसींचं आरक्षण घालवायला कारणीभूत ठरला असं विरोधकांचं म्हणणं आहे. एकूणातली ही परिस्थिती आत्ताच्या घडीला एका बाजूला आरक्षणावरून मराठा समाज, दुसऱ्या बाजूला पदोन्नतीतल्या आरक्षणावरून दलित समाज बाधित झालेला असताना आणि त्याच्याच जोडीला या दोन्ही समाजांचा प्राप्त परिस्थितीतल्या सरकारवर अत्यंत रोष जन्माला आलेला असताना सुद्धा ओबीसींच्या बाबत आपण सजग राहायला हवं हे मविया विसरली की काय असा प्रश्न उपस्थित होतो. आणि आता या निमित्तानं ओबीसींच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवी फोडणी मिळत असताना ओबीसींचं आरक्षण नक्की कुणी घालवलं, ते परत मिळवता येणार आहे का, जनगणना हा ओबीसींच्या बाबत आरक्षण टिकवण्यासाठीचा एकमेव मार्ग आहे का, कितीही प्रयत्न केले तरी 50% जास्त आरक्षण देता येतं का, या आणि अशा असंख्य प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा. ओबीसींचं आरक्षण कुणी घालवलं? या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ओबीसी नेते बबनराव तायवाडे, आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे ओबीसी नेते तसंच माजी मंत्री राम शिंदे थोड्याच वेळात जोडले जातील. आपल्या सोबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आहेत, गुणरत्न सदावर्ते ॲडव्होकेट या नात्यानं, अर्थातच कायदा तज्ज्ञ अभ्यासक या नात्यानं आपल्या सोबत आहेत, आणि आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. मला पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला प्रकाश शेंडगे यांना विचारायचा आहे. प्रकाश शेंडगे, आत्ता जी स्थिती जन्माला आली आहे त्या स्थितीत ओबीसी स्वतःला पराभूत समजतो आहे का, स्वतःला पीडित समजतो आहे का, आणि स्वतःवर अन्याय झालाय असं मानतो आहे का? प्रकाशजी बोला. नक्कीच प्रसाद, ज्या घटना या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून ज्या घडत आहेत त्याच्यामध्ये ओबीसींच्या बाजूनं एखादा तरी निर्णय लागला आहे की नाही, मला वाटतं एखाद्या निर्णय बाजूने घेतलेला आहे की आता हा जो आरक्षणाचा प्रश्न आहे, हा आरक्षणाचा प्रश्न त्याचप्रमाणे पदोन्नतीचा प्रश्न आहे. पदोन्नतीचा प्रश्न तर फक्त त्याच्यामध्ये मागासवर्गाचा विषय नाही, त्यामध्ये ओबीसी मधला जो भटक्याविमुक्त घटक आहे त्यांना सुद्धा फटका याचा बसलेला आहे, या पदोन्नतीचा जो जी आर काढलेला आहे त्याचा. त्यामुळे एक एक निर्णय ओबीसीच्या विरोधात ह्या सरकारच्या काळात होत चाललेले आहे. त्याच्यामुळं ओबीसी समाज हा फार संतापजनक परिस्थितीमध्ये आलेला आहे. एकीकडे मराठा समाजाचं ओबीसीमध्ये अग्रेशन होतंय की काय, या विवंचितून तो बाहेर पडतो नाही पडतो इतक्यात आणखी एक घाला जो आहे तो मुख्य म्हणजे जे ओबीसीचे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचा राजकीय जो जीवनाचा प्रवास जो आहे, जो प्रवास ज्या आरक्षणाच्या माध्यमातून सुरू होतो आहे, ज्यातून आमचे राजकीय नेते घडवण्याचा एकमेव मार्ग जो आहे तो मार्गच आता खूप बंद झालेला आहे या सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळं. आणि त्यामुळे एका अर्थानं या ओबीसीच्या कार्यकर्त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणारा निर्णय जो आहे तो निर्णय हा
या सरकारच्या काळामध्ये हा निर्णय लागलेला आहे. कधी कुठंतरी आमचा एखादा माणूस पंचायत समिती सदस्य सभापती होत होता, सदस्य होत होता, नगरसेवक होत होता, किंवा नगराध्यक्ष एखादी आमची महिला होत होती, एखादी जिल्हा परिषद शिक्षण सभापती होत होती, त्यामुळे एखादा महापौर होत होता. आता तेही बंद झालेलं आहे. त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये या ओबीसीचा राजकीय प्रवास जो आहे तो राजकीय प्रवासच थांबवायचा हे एक फार मोठं षडयंत्र जे आहे, प्रकाशजी हे मी षडयंत्र आहे मी असं मी माझं- प्रकाशजी याच्यासाठीच मध्ये हस्तक्षेप करतोय, कारण आपल्या आवाजामध्ये बऱ्यापैकी खरखर येतेय, म्हणून मी आपल्याला थांबवलं. आपला मुद्दा पोहोचला मात्र आमच्याकडे. बबनराव तायवाडे आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, विदर्भातल्या ओबीसींच्या प्रश्नावर हक्कानं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. बबनराव, जे झालंय त्याबद्दल ओबीसी चिडले आहेत, प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली असेल. राज्य सरकारला जबाबदारी घ्यायला हवी आहे या गोष्टीची. ती जबाबदारी राज्य सरकारमध्ये कोणी घ्यायची? विजय वडेट्टीवार आपल्या पक्षाचे ओबीसी नेते आहेत, काँग्रेस ही जबाबदारी घेणार आहे का? धनंजय मुंडे, छगन भुजबळ राष्ट्रवादीचे नेते आहेत, राष्ट्रवादी ही जबाबदारी घेणार आहे का? नक्की कोणी जबाबदारी घ्यायची? का मुख्यमंत्री विधी विभागाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकायची? बबनराव तायवाडे. नाही, आपण जो प्रश्न केलेला आहे ही जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची आहे की या महाराष्ट्रामध्ये असलेला 52% समाज, ज्यांना आता प्रकाशजी शेंडगे यांनी म्हटल्याप्रमाणे राजकारणामध्ये थोडंफार आरक्षण मिळालेलं होतं, ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे संपलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातला ओबीसी समाज हा अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये आज जगतोला आहे. याच्यावरती पर्याय असा आहे की महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्यामध्ये आपल्या निकालामध्ये निर्देश दिले होते, तेव्हापासून जर महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली असती तर आता हा प्रश्न मार्गी निघाला असता. सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे? सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून आम्हाला या ओबीसींना राजकारणामध्ये, पंचायत राज याच्यामध्ये, मग ते ग्रामपंचायत असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत, किती आरक्षण द्यायचं हे आम्हाला सिद्ध करून दाखवा. त्याच्याकरता एकच उपाय होता की एखाद्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या महाराष्ट्रातील ओबीसी लोकांची जनगणना 1 महिन्याच्या आतमध्ये होऊ शकते. 1 महिन्याच्या आत, जास्त वेळ लागत नाही. कारण आपल्याकडे ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, तहसीलदार आहे, अंगणसेविका आहे. या सर्वांची जर मदत घेतली तर संपूर्ण महाराष्ट्रामधील ओबीसींचा आकडा, जनगणना, जातनिहाय जनगणना 1 महिन्याच्या आत करून त्याचा एक अहवाल निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली आयोगाने जर तयार केला आणि सुप्रीम कोर्टाकडे दाखल केला तर हे आरक्षण आमचं आजही टिकू शकते. या मताशी आम्ही सहमत. याच्याकरता फक्त महाराष्ट्र शासनाची मानसिकता पाहिजे, बर, दुसरं काही नाही. म्हणजे मार्च महिन्यामध्ये झालं असतं, आतापर्यंत निकाल आला असता. हे या बबनराव, अहो तुम्ही स्वतः काँग्रेसचे नेते आहात आणि तुम्ही स्वतःच हे म्हणता आहात की महाराष्ट्र सरकारची मानसिकता पाहिजे, महाराष्ट्र सरकारची मानसिकता पाहिजे, हे काँग्रेसच्या नेत्यांना म्हणावं लागतं. म्हणजे याच्या इतका विरोधाभास कसा काय असू शकतो? बबनराव मध्ये त्यांनी समिती, बबनराव एक मिनिट, माझं म्हणणं ऐकायला आलंय की नाही आपल्याला? मला वाटतं बबनरावांना माझा आवाज पोहोचत नाहीये. बबनराव, माझं म्हणणं आपल्याला ऐकायला आलंय की नाही? बबनरावांना माझा आवाज पोहोचत नाहीये. मी थांबा, बबनरावांच्याकडून उत्तर घेऊ आपण हे उत्तर घेऊयात. मला वाटतं प्रकाश शेंडगे, आपल्याला हा प्रश्न जर ऐकायला आला असेल तर कृपया आपण त्याचं उत्तर द्या. काँग्रेसचाच नेता म्हणतो की राज्य सरकारने याची काळजी घ्यायला हवी होती. म्हणजे हा इतका विरोधाभास आणि इतकी विरोधाभासी भूमिका कशी असू शकते? कसं आहे, या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये ओबीसीचं कल्याण करणारं एक मंत्रिमंडळ आहे, हे खातं आहे. या खात्याचं जर आपण गेल्या 2 वर्षात जर आपण बघितलं तर माझ्या मते सर्वात जास्त ह्या ओबीसीचं कल्याण व्हायच्या ऐवजी या ओबीसीचं वाटोळंच व्हायचा कार्यक्रम ह्या 2 वर्षामध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती जबाबदारी महाराष्ट्र या सरकारची आहे. तिन्ही पक्षाचे म्हणून सरकार आहे. त्याच्यात आपण काँग्रेसवरती ढकलून किंवा शिवसेनेकडे ढकलून असं नाही, ह्या तिन्ही पक्षांची म्हणून ही जबाबदारी आहे. आणि त्यांनी मिळून हे सगळं करणं आवश्यक होतं. जसं तायवाडे साहेब आता म्हणाले की मार्चमध्ये निकाल लागलेला आहे,
आणि आता 3 महिने व्हायला आले तरी सुद्धा या बाबतीत काही सुद्धा निर्णय जो आहे, एक साधी बैठक सुद्धा नाही, खेद खंत सुद्धा नाही. म्हणजे इतक्या गेंड्याच्या कातडी सरकार जे आहे या ओबीसीच्या विषयी जे आहे हे पहिल्यांदाच मी पाहतो आहे. आणि म्हणून माझ्या मते हे जे ओबीसी कल्याण करणारं मंत्रिमंडळ जे आहे ते मंत्रिमंडळ सर्व बरखास्त केलं गेलं पाहिजे. कारण एकीकडे हा निर्णय झाला, दुसरीकडे पदोन्नतीतलं आमचं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे. तो तर निर्णय म्हणजे अतिशय महम्मद तगलकी निर्णय, म्हणजे एका दिवसात एका मंत्र्याने निर्णय घेऊन टाकला. त्यामध्ये तिने पक्षाची ठीक आहे. बैठक नाही, मंत्रिमंडळात चर्चा नाही, काही नाही, उचलली जीप की लावली टाळ्याला, अशा प्रकारे तो जी आर काढून सगळ्या आमच्या ओबीसीच्या ज्या घटक आहे, भटके जे आहे, अधिकारी कर्मचाऱ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. प्रकाश दुसरा एक शेंडगे, आणखी एक मिनिट. प्रकाश शेंडगे, आपल्याकडून प्रतिक्रिया पोहोचली. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत. गुणरत्न सदावर्ते, आपण राज्य सरकारची भूमिका म्हणून बबनराव तायवाडेंची भूमिका ऐकली, प्रकाश शेंडगेंची वेदना आपल्यापर्यंत पोहोचली. मला टेक्निकली हा मुद्दा तुम्ही समजावून द्या, तांत्रिकदृष्ट्या हा मुद्दा समजावून द्या की सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसींचं आरक्षण जाण्यासाठी कोणती चूक कारणीभूत ठरली? म्हणजे तुम्ही मला टेक्निकल आणि विथ फॅक्ट सांगायला सांगाल तर ते बरं पडेल. अगदी अगदी म्हणजे बरोबर, प्रेक्षकांना ते लगेच बिलकुल समजून सांगा जाईल. आपण, बरं का? अगदी बिलकुल सांगा आपण, आणि पॅराग्राफ नंबर सहित सांगतो. बरं का? बिलकुल. आता काँग्रेसचे कोणी प्रवक्ते होते, त्यांचं काय मला नाव माहिती नाही. बबनराव आणि- तायवाडे आहेत, ओबीसी नेते आहेत, विदर्भातले, परिचित चेहरा आहे ओबीसीच्या प्रश्नावर बोलणारा. मला माहिती नाही, पण ते आहेत असं तुम्ही म्हणताय. जी. आणि त्यानंतर शेंडगेजी बोलले आणि त्यांनी एका पशुची तुलना केली सरकारच्या वर्तनाबद्दल, सरकारच्या बाबतीत. परंतु मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचं आहे की पशुची तुलना करण्याऐवजी स्पष्ट सांगा, अजित पवारनी हे आरक्षण असेल ओबीसीच्या संदर्भातलं किंवा पदोन्नतीतल्या संदर्भातलं आरक्षण असेल, हे अजित पवार सारख्या आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली गेलं. त्याचं कारण असं आहे, आता मगाशी समाज कल्याण खात्याच्या मंत्र्याची चर्चा आली, म्हणजे समाज कल्याण खातं तेही शेंडगे साहेबांनी नाव घेतलं नाही. तुम्हाला सांगतो, म्हणजे समाज कल्याणचे मंत्री धनंजय असतील किंवा इतर कोणते, म्हणजे छगन भुजबळ असतील, हे आपापल्या विवंचनेमध्ये अडचणीत आणून त्यांनीच ठेवलेले आहेत. याच लोकांनी अंतर्गत बडेजाव होऊ नये किंवा काय त्यांच्या व्यक्तिगत अडचणी असतील, गुन्हेगारीचं काय स्वरूप असेल, त्या निमित्तानं ते सेकंडरी स्टेजला आहेत. हे म्हणजे दार्शनिक, आपण ज्याला म्हणतो पहिल्या पंक्तीला कोणी सुद्धा नाही किंवा विशेष एक्झिक्युटिव्ह कोणी सुद्धा नाही, हे सेकंडरी मानलं जातं या मंत्र्यांना, ओबीसीचे असतील किंवा शेड्यूल कास्टचे असतील. आता तुम्हाला सांगतो सर्वोच्च न्यायालयामध्ये काय घडलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये जे घडलं जी. ते ना तर कधी या महाराष्ट्राने पाहिलं असेल, ना कधी कोणी ऐकलं असेल, असं आहे. मी बर. तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि देशाला, आणि खास करून काँग्रेसचे पुढारी असतील किंवा म्हणजे मुख्यमंत्री उद्धव असतील, त्यांनी जरा ऍडव्होकेट जनरलला बोलून पॅराग्राफ नंबर 22 वाचून घ्यावा. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती खानविलकर यांच्या पीठाने जे ऑब्झर्वेशन दिलेत त्याच्यात स्पष्टपणे सांगितलंय, प्रसादजी पाहिजे तर तो पॅराग्राफ मी वाचून दाखवेल, जी. की आम्हाला आश्चर्य वाटतंय, म्हणतात ते, की तुम्ही अफिडेव्हिट सादर केलं आणि अफिडेव्हिटच्या नंतर तुम्ही त्यापुढे ही सुनावणीच घेऊ नका, अशी जी तुम्ही भूमिका घेताय, हे राज्य सरकारच्या विद्यमान सरकारला माहित होतं आणि त्यांना ते हाणून पाडायचं होतं. त्यांना हे ओबीसीचं तत्वतः आरक्षणच टिकू द्यायचं नव्हतं. त्या एकमेव उद्देशाने विद्यमान मंत्रिमंडळ म्हणण्यापेक्षा मंत्री नसतील, हे काय शरद पवारांना माहिती नाही का? हे काय सुप्रिया सुळेंना माहिती नाही का? हे काय इतर मंत्र्यांना माहिती नाही का? नितीन राऊतला माहित नाही का? अशोक चव्हाणला माहित नाही का? पण गुणरत्न सदावर्ते, पण गुणरत्न सदावर्ते, माझा आपल्याला प्रश्न आहे, आपण एवढा मोठा खुलासा करता आहात, परिच्छेद क्रमांक 22 मध्ये असं म्हटलं जातं की या प्रकरणाची पुढे सुनावणीच घेऊ नये राज्य सरकार जर सर्वोच्च न्यायालयात म्हणत असेल तर. इतकं मोठं विधान केलं जात असताना अख्खं मंत्रिमंडळ एकतर कान बंद करून असतं, डोळे बंद करून असतं आणि तोंड बंद करून असतं. नक्की करायचं काय असतं यांना? मी तुम्हाला सांगतो, झोपेतला माणूस उठवणं सोपं असतंय. झोपेचा ढोंग केलेला माणूस नेहमी म्हणजे तो उठत नसतंय. तसंच तुम्हाला सांगतो, हे नुसतं म्हणजे वल्गना आहेत, यांना ओबीसींना डिस्टर्ब करायचं आहे.
मला सांगा, परत मी तुम्हाला मराठ्यांच्या बाजूला घेऊन जातो. हे मराठ्यांची म्हणजे वर्चस्व गाजवण्याची क्रिया आहे. कारण त्यांना माहिती आहे की ब्राह्मण काही कधी म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवत नसतात. त्यापेक्षा हे ओबीसी याच्यात निवडून येत असतात आणि ब्राह्मणही नको आणि ओबीसी नको, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मजबुरीनं ठेवावं लागतात. अशा आशयाचं यांचं जे अस्पृश्य राजकारण विद्यमान तिन्ही सरकारचं चाललेलं आहे आणि त्याचाच एक परिपाठ, त्याचाच एक आउटकम म्हणजे हे प्रस्तुत हे ओबीसीचं आरक्षण किलिंग आहे. हे ओबीसीच्या आरक्षणाचे किल्लर आहेत, जायंट किल्लर आहेत. मी तुम्हाला सांगतो, मी सर्वोच्च एक मिनिट न्यायालयाचा एक मिनिट वकील म्हणून एक मिनिट जिम्मेदारीनं सांगतो. सदावर्तेजी, एकच मिनिट. याच्यावर एकदा पटकन प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया घेऊयात. प्रकाश शेंडगे, अहो हे तुम्ही आणलेलं सरकार आहे, तुम्ही आणलेलं सरकारच ओबीसींवर उलटत आहे. प्रकाश शेंडगे, आपण दसऱ्या मेळाव्यात जाऊन समर्थन दिलं या सरकारला. नक्कीच दसरा मेळाव्यामध्ये आम्ही समर्थन दिलं. याचा अर्थ असा होत नाही की त्या सरकारनं केलेल्या चुका ज्या आहेत त्या चुकावर आम्ही पांघरून घालत नाही. उलट आम्ही या सगळं टीका करतोय. चूक ज्याचं चुकलंय त्याचं चूक म्हणून आम्ही सांगतोय. आम्ही काही त्याला पाठीशी घालत नाही की त्यांनी खूप चांगलं काम केलं. उलट आम्ही सांगतोय की ते जे मंत्रालय जे आहे ओबीसीचं कल्याण करणारं, ज्याने वाटोळं केलेलं आहे ते बरखास्त करा, ही आमची मागणी आहे. आणि त्यात या सरकारनं या ओबीसीची माफी मागितली पाहिजे आणि ताबडतोब या हे दुरुस्त कसं होणार ह्याच्याविषयी बैठक नाही काय ना, आम्हाला ताबडतोब चर्चा करून हे कसं परत आरक्षण कसं लागू करणार, आयोग कसा नेमणार आहे आणि जनगणनेच्या बाबतीत काय निर्णय घेणार आहे, हे सगळं जे आहे ताबडतोब निर्णय जे आहे या सरकारनं घ्यायला पाहिजे. नाही घेतले तर मग मात्र या सरकारला सुद्धा आम्ही सळोगी पडूस करून सोडू. एकाही आमदाराला या महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही, मंत्र्याला आम्ही फिरू देणार नाही. कारण इतकं मोठं आरक्षणाचं वाटोळं जे आहे ते वाटोळं या सरकारच्या काळात झालेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. प्रकाश शेंडगे, आपण निषेध करून थांबता आहात. प्रत्यक्षात पुढच्या आठवड्यापासून, म्हणजे खरं तर असं तुम्ही गेल्या आठवड्यात म्हणाला होतात आणि या आठवड्यापासून तुम्ही आंदोलनाची घोषणा सुद्धा करणार होतात. प्रत्यक्षात हे कधी होईल आपण पाहूयात. बबनराव तायवाडेंना एक पटकन प्रश्न विचारतो. बबनराव, ज्या सरकारनं ओबीसीचं आरक्षण या संदर्भातली भूमिका सर्वोच्च न्यायालयात घेतली, त्या सरकारच्या कडून आता हे आरक्षण परत मिळवण्यासाठी, टिकवण्यासाठी काही होणार आहे का? बबनराव तायवाडे, माझा प्रश्न पोहोचलाय आपल्याला? नाही, बबनरावांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. नाही, काही तांत्रिक कारणांमुळे इतरच आवाज येत आहेत. आपण या संदर्भातली चर्चा पुढे नेऊच. एकदा पटकन मला गुणरत्न सदावर्तेंना विचारायचं आहे. गुणरत्न सदावर्ते, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय? थोडा डिस्टर्बन्स आहे प्रसाद. अच्छा, बर. येते माझा आवाज? हो, आपला आवाज येतो आहे. राज्य सरकारचा निषेध करून प्रकाश शेंडगे थांबत असतील तर राज्य सरकार त्यांच्या निषेधाला, त्यांच्या मताला किंमत देईल असं आपल्याला वाटतं? सदावर्तेजी, आपल्याला विचारलाय प्रश्न. हो हो हो. मी तुम्हाला सांगतो, राज्य सरकार ओबीसींना किंवा मागासवर्गीयांना काहीच किंमत देत नाही. त्याचं मूर्तिमंत उदाहरण या जजमेंट मधूनच सांगतो आणि त्याला कोणीच नाकारू शकत नाही. तुम्हाला सांगतो, कदाचित त्यांना ज्या ओबीसीला ज्या जागा जातात जिल्हा परिषदचे सदस्य किंवा अध्यक्ष होण्यासाठी किंवा पंचायत समिती किंवा नगरपालिका, की आता त्यांना पोचत असावं मराठा पुढारपणाला आणि त्यांना सत्तेमध्ये वाटा कमी होतो. त्यामुळे का होईना असं केलं की काय, मला असं वाटतंय. पॅरेग्राफ नंबर 23 पॅरेग्राफ नंबर 23 मध्ये मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि महाराष्ट्राला आणि देशाला सांगू इच्छितो. लक्षात घ्या, महत्वाची बाब मी सांगत आहे. आतापर्यंत ज्या प्रकारे अफिडेव्हिट फाईल झाले, मराठ्यांचं आरक्षण असेल किंवा इतर आरक्षण असतील, त्याच्यामध्ये अफिडेव्हिट सेक्रेटरीनी कधी सबमिट केलेला आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये अफिडेव्हिट एका कमिशनर दर्जाच्या माणसाला किंवा म्हणजे दुय्यम स्थानी अधिकाऱ्याला सबमिट करायला लावणं आणि त्यानंतर परत भूमिका घेणं की सुनावणीच घेऊ नका, याच्यावरून हे स्पष्ट आहे की हे नुसतं तकलादू आहे. आणि मला असं वाटतंय की आणखीन ओबीसी समाजातल्या जे काही युवक असतील त्यांनी डोळ्यात तेल घालून आणि कान उघडे करून ऐकावं माझं,
की ह्या सरकारने तुम्हाला नुसता धोका पटलावर दिलेला नाही, बोलबच्चन नुसतं केलेलं नाही, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये तुमच्या हक्काचा खेळ खंडोबा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्क तुम्हाला दिले ते हक्क नाकारण्याचं षडयंत्र सुद्धा मराठा पुढारपणाने घेतलं. त्याच्यामध्ये शरद पवारांची नक्की भूमिका असल्याशिवाय अशा प्रकारचा सदावर्तेजी- कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्यांना अफिडेव्हिट सादर करणं माननीय सर्वोच्च न्यायालयात हे निंदनीय आहे. मी असं म्हणेल की सदावर्तेजी, कॅपॅसिटी मध्ये जी. स्वतःला भोंगळ करणं आहे, भोगळ आहे आणि निंदनीय आहे. सदावर्तेजी, याच्यावर एक बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया घेऊयात. बबनराव, इतक्या पद्धतीचा राजकीय दृष्ट्या नुकसान करणारा निर्णय का घेतला असेल आपल्या सरकारने? बबनराव तायवाडे. भलं करायचं नाही हे कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य नाही आहे. मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो. कुठल्याही राजकीय पक्षाला ओबीसीचं भलं होऊ द्यायचं नाही. जसा राज्याशी संबंधित प्रश्न आहे तसा तो केंद्राशी संबंधित सुद्धा प्रश्न आहे. केंद्राने सुद्धा घटनेमध्ये बदल करून सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे की SC ST ओबीसी मिळून 50% वर आरक्षण देता कामा नये. तर जो पंचायत राजचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये संसदेच्या आपल्या घटनेमध्ये बदल करून SC STला लोकसंख्येप्रमाणे द्या आणि ओबीसीला 27% आरक्षण द्या अशी घटनादुरुस्ती जर केली तर संपूर्ण देशातील ओबीसीला त्याचा फायदा होणार आहे. हा जो निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा हा आपल्या राज्यापुरता मर्यादित नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने मी मगाशी जसं म्हटलं की निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून 1 महिन्याच्या आत या महाराष्ट्रातील जनतेची जनगणना करावी आणि तसा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करावा. त्याचप्रमाणे केंद्राने सुद्धा घटनादुरुस्ती करून या संपूर्ण देशातील ओबीसींना न्याय मिळवून द्यायला पाहिजे. ठीक आहे. हे केल्याशिवाय बबनराव, वेळेची राज्याच्या मर्यादा आहे. देशातील बबनराव, ओबीसीचं वेळेची भलं मर्यादा आहे होणार म्हणून एक नाही. आपण लक्षवेधीमध्ये छोटीशी विश्रांती घेतोय. आपल्या सोबत इतरही मान्यवर जोडले जाणार आहेत. आपण लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.